नमस्कार शेतकरी मित्रांनो. बघा आता काल आणि आज 2 दिवस झालंय जे राशनचे थकीत हप्ते होते, म्हणजे जे अनुदान होतं, जे शेतकरी राशन आहे, ज्या शेतकऱ्यांचं शेतकऱ्यामध्ये नाव गेलेलं आहे आणि ज्या शेतकऱ्यांना राशन वगैरे भेटत नाही, अशा शेतकऱ्यांसाठी शासन काय करत आहे, एक निधी देत आहे थोडाफार. आणि ते निधी काय झालेला आहे, मग काल 31 मार्च 2026 या दिवशी बऱ्याच जे पात्र लाभार्थी आहेत ना, राशन कार्ड धारक, त्या राशन कार्ड धारकाच्या महिलेच्या नावाने पैसे काय केलेले आहेत, खात्यावर वर्ग केले आहेत DBT थ्रू. मग बरेचशा शेतकऱ्यांच्या नावावर काय झालेले आहेत, ते पैसे पडलेले आहेत, काहीचे अद्याप पडत येतं. म्हणजे 1-2 दिवस त्याला कालावधी लागेल, पडतील पैसे. सर्वच जे लाभार्थी आहेत ना, त्यांच्या खात्यावर काय होणार आहे, 2 दिवसात पैसे पडले जातील. आणि ज्या शेतकऱ्यांच्या म्हणजे राशनधारक शेतकरी आहेत आणि ज्यांना राशनच भेटत नाही, अशा शेतकऱ्यांच्या खात्याला जर पैसे पडले नसतील, तर मग त्यांच्यासाठी एक महत्त्वाची बाब म्हणजे त्यांनी काय करायचं आहे, आपले जवळचे जे तहसीली कार्यालय आहे, तिथं जाऊन काय करायचं आहे, आधार कार्ड आणि बँक पासबुक महिलेचं, जे महिलेमध्ये याच्या अगोदर जे हप्ते आले होते ज्या महिलेच्या नावावर, त्या महिलेचं बँक पासबुक आणि आधार कार्ड घेऊन तहसीलीमार्फत राशन कार्ड जे पुरवठा विभाग आहे, तिथं जाऊन व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. कारण तुमचं अडचण काय आहे, कशामुळं पैसे स्टॉप झालेले आहेत का, काही अकाउंटचा प्रॉब्लेम आहे का, हे सर्व काय केलं जाईल, तिथं चेक केलं जाईल, पाहिलं जाईल. आणि त्यानंतर मग तुम्हाला काय होणार आहे, तर पैसे तुमच्या खात्यावर वर्ग केले जाणार आहेत. ज्यांचे न पडलेले असे जे शेतकरी आहेत ना, राशनधारक, त्यांच्यासाठी. आणि ज्यांचे आता एक तर 2 दिवस काय करा, वाट पहा. कालपासून 31 मार्च 2026 पासून ते पैसे पडायला लागलेले आहेत. आणि बरेच पात्र लाभार्थी जे राशन कार्ड धारक आहेत, त्यांच्या खात्यावर हे पैसे काय झालेले आहेत, पडलेले आहेत, वर्ग केलेले आहेत, त्यांना मॅसेजही आलेले आहेत. पण यदा कदाचित जर काही राहिले असतील शेतकरी, तर मग त्यांनी काय करायचं आहे, 1-2 दिवस थांबवून वाट पाहायची आहे आपल्या खात्यावर पडले का नाही. आणि जर मॅसेज वगैरे आला नसेल, तर मग तुम्ही काय करायचं आहे, बँकेमध्ये जाऊन एंट्री वगैरे खातं चेक करून घ्यायचं आहे, पाहायचं आहे. कारण ह्याच्या अगोदर ज्या महिलेच्या नावे पैसे आले होते, त्याच महिलेच्या नावे परतही पैसे काय केलेले आहेत, वर्ग केलेले आहेत, त्यांच्या खात्यावर जमाही झालेले आहेत. आणि जर जमा झाले नसतील, तर मग तुम्हाला तहसीलीमध्ये चक्कर मारून तिथं व्हेरीफाय करायचं आहे, पाहायचं आहे नेमकं काय अडचण आहे, कशामुळं आपले पैसे स्टॉप झाले आहेत, कशामुळं आलेले नाहीत, काय अडचण आहे, हे सर्व काही तिथली अडचण दूर केली जाईल. एक वेळेस काय करायचं आहे, अगोदर बँकेमध्ये तुम्ही चक्कर मारा, पहा तुमच्या अकाउंटला आलेत का, कुणाला मॅसेज आले असेल तरी पहा. आणि जर नसेल आले मॅसेज, तर मग तुम्हाला काय करावं लागणार आहे, जवळच्या तहसीली कार्यालयाशी संपर्क साधून तिथं व्हेरीफाय करून घ्यावं लागणार आहे. म्हणजे पाहावं लागणार आहे काय अडचण आहे तुमच्या अकाउंटची. म्हणजे राशन कार्डाची, राशन कार्ड नंबर वगैरे तुम्हाला न्यावा लागेल तिथं, ऑनलाईन नंबर, तिथं ते पाहावं लागेल. आणि मग नंतर मग तुम्हाला काय होणार आहे, तर पैसे येणार आहेत. हे ज्यांचे पैसे रोखले आहेत त्यांच्यासाठी आहे. आणि ज्यांचे सुरळीत येत आहेत त्यांनी काहीही करायची गरज नाही, त्यांना काहीही अडचण नाही. त्यांचे पैसे हप्ते वगैरे ते काय झालेले आहेत, DBT थ्रू पडलेलेच आहेत. धन्यवाद.